नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी खूप छान, सुंदर आणि यूजफुल असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्लाऊज स्लीवलेस करून शिल्लक राहिलेल्या बाहीपासून खूप सुंदर अशी इथे मी स्लिंग बॅग बनवलेली आहे. ही स्लिंग बॅग मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया ही स्लिंग बॅग मी कशी बनवलेली आहे. सुंदर आणि छान यूजफुल अशी स्लिंग बॅग बनवण्याकरता इथे ब्लाऊज स्लीवलेस करून शिल्लक राहिलेल्या बाहीपासून इथे मी स्लिंग बॅग बनवलेली आहे आणि त्याच बाह्या इथे मी वापरलेल्या आहेत. तर बाही अशी मध्यभागी फोल्ड करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने बघा 4 इंच असं माप टाकलेलं आहे. 4 इंच माप टाकून झाल्यानंतर आपल्याला उंचीमध्ये 8.5 इंच इतकं माप टाकायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल त्याच पद्धतीने आपल्याला मापेही टाकून घ्यायची आहेत. 4 बाय 8.5 इंच. तर अशा प्रकारे बाहीवर मी सर्व मापे टाकून घेतलेली आहेत आणि सरळ रेषा आखून एक चौकोन तयार करून घेणार आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाहीवर पण आपल्याला मापे टाकायचे आहेत आणि चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी या बघा जिथे चौकोन आखलेला आहे ना तिथे शिलाई मारून घेतलेली आहे, कारण की हा ब्लाऊज खूप सुळसुळीत आहे आणि खूप धागेदोरे निघले जातात. त्याच्यामुळे मी आधी जिथे मार्क केलेला आहे तिथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर शिलाईच्या वरच्या बाजूनं हे फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा चौकोन मी इथे तयार करून घेतलेला आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्याही बाहीची आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पीस मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक पीस आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि एका पीसवर बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूकडनं प्रत्येकी 2-2 इंच असं माप टाकायचं आहे. 2 इंच माप टाकायचं आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे, कारण की तिथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. कारण की ही स्लिंग बॅग आपण 3 पॉकेटवाली बनवणार आहोत, त्याकरता असं 2-2 इंचाचं माप टाकलेलं आहे. सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि दुसरं फॅब्रिक त्यावर टाकून मी असं मार्क करून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला समान मार्क होऊन जातील, वरखाली होता कामा नये. तर इथे दुसऱ्या भागाला पण बघा अशा पद्धतीने सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि जिथे रेष आखलेली आहे ना बरोबर त्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे, कारण की हा कपडा खूपच सुळसुळीत आहे आणि खूपच धागेदोरे निघले जातात. तर हे बिगिनरसाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे. तर अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे आणि पीस कट करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने दुसरा देखील पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे दोन्ही पीसेस इथे मी कट करून घेतलेले आहे. कट करून झाल्यानंतर तिथे मी घेतलेली आहे चेन. तर इथे या भागाला आपल्याला चेन अटॅच करायची आहे. चेनची जी उलटी बाजू आहे ना ती वरच्या दिशेला ठेवलेली आहे आणि ठेवत शिलाई मारून मी ही चेन या भागाला अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने शिलाई मारत चेन अटॅच झालेली आहे आणि चेन इथे बघा शिलाई मारून झाल्यानंतर मी चेन सेपरेट करून घेणार आहे. तर चेन सेपरेट करून झाल्यानंतर चेनीला वरच्या बाजूकडनं आपल्याला दाब शिलाई देखील मारायची आहे. तर इथे दाब शिलाई मी मारून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने जो वरच्या बाजूकडनं आपण 2 इंचाचा भाग कट केला होता ना त्याला पण चेन सेम त्याच पद्धतीने आपल्याला अटॅच करायची आहे आणि दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे दोन्ही पीस मी चेन लावून अटॅच करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने दुसऱ्याही बॅगेच्या दुसऱ्या भागाला देखील आपल्याला सेम याच पद्धतीने चेन अटॅच करायची आहे. तर दोन्ही पीसेसला मी चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये रनर देखील ॲड करून घेतलेला आहे. रनर ॲड करून झाल्यानंतर इथे मी बॅगीसाठी बेल्ट आधीच तयार करून ठेवला होता, तर त्याची तुम्हाला मी लांबी दाखवत आहे. तर लांबी या बेल्टची बरोबर 45 इंच इतकी भरलेली आहे. तुम्ही तुमच्या उंचीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे ना तो बॅगेचा एक पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूकडनं 1.25 इंच इतकं माप आपल्याला टाकायचं आहे कडेनं, कारण की तिथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. 1.25 इंच माप टाकत अशा पद्धतीने इथे आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथे शिलाई मारून मी बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे. सेम याच पद्धतीने बॅगेचा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर पण आपल्याला 1.25 इंच माप टाकायचं आहे, पण बॅगेच्या अपोजिट साईडला आपल्याला माप टाकायचं आहे.
पाऊण इंच माप टाकून झाल्यानंतर तिथे आपल्याला बेल्ट शिलाई मारत अटॅच करून घ्यायचा आहे. तो दोन्ही पीसेसला बेल्ट अटॅच करून झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला बॅगेला चेन अटॅच करायची आहे. तर चेन बघा उलट्या दिशेने ठेवत मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला इथे कॉटनचं अस्तरचं फॅब्रिक लागणार आहे. तर कॉटनचं अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि जिथे शिलाई मारून चेन अटॅच केलेली आहे ना, बरोबर त्यावर ठेवत हे फॅब्रिक देखील मी अटॅच करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने कॉटनचं फॅब्रिक अटॅच झाल्यानंतर आपल्याला बॅगेचा भाग हा सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूकडनं आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा मी वरच्या बाजूकडनं दाब शिलाई मारून घेत आहे. तर अशा पद्धतीने दाब शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला बॅगेच्या तिन्ही बाजूकडनं शिलाई मारत हे फॅब्रिक पूर्ण आपल्याला याला अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे आपलं बॅगेचा एक पॉकेट बनलं जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या इथे हे बॅगेचं पॉकेट आपलं बनून तयार आहे. दोन्ही बाजूकडनं सेम आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे आणि अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या पीसला पण बघा मी चेन अटॅच करत अस्तरचं पीस अटॅच करून हे दोन्ही बॅगेचे पीस पॉकेट तयार करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जिथे चेन अटॅच केलेले आहे त्याच्यामध्ये मी रनर देखील ॲड करून घेतलेला आहे. तर रनर ॲड करून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल बेल्ट मी बरोबर मध्यभागी सेट केलेला आहे. बेल्ट व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आपल्याला बॅगेच्या उलट्या बाजूकडनं तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे शिलाई मारून मी घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे शिलाई मारलेली आहे तिथून 1 इंचाचं माप आपल्याला टाकायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल जिथे शिलाई मारलेली आहे ना, बरोबर तिथून 1 इंचाचं माप टाकत मी चौकोन तयार करून घेतलेला आहे. दोन्ही बाजूकडनं सेम आपल्याला याच पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही बाजूला मी चौकोन तयार करून घेतलेला आहे 1 इंचाचं माप टाकत आणि तो चौकोन मी आता कट करून घेणार आहे. तर इथे दोन्ही चौकोन मी कट करून घेतलेले आहेत आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे एकमेकावर सेट करायचं आहे फॅब्रिक आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक सेट करत शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर बॅग मी सरळ करून दाखवत आहे आणि जिथे आपण शिलाई मारलेली आहे तिथे तुम्ही 1 इंचाची पट्टी अटॅच करत तुम्ही तिथे पायपिंग देखील तयार करू शकता. तर इथे बॅग बघा मी सरळ करून घेतलेली आहे आणि तुम्हाला फायनल लुक मी बॅगेचा दाखवत आहे की किती छान आणि सुंदर अशी इथे ही 3 पॉकेटवाली स्लिंग बॅग आपली बनून तयार आहे. आणि कोणाला विश्वासही पटणार नाही की ही आपण ब्लाऊजच्या स्लीवपासून बनवलेली आहे. खूप सुंदररित्या ही 3 पॉकेटवाली स्लिंग बॅग आपली इथे बनून तयार आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचं खूप सारं सामान सहजरित्या कॅरीसुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि असेच नवीन आणि छान छान यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका छान नवीन यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.